नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लिमिट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहणार आहोत. लिमिट्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, त्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागणार आहे. त्यामधला फर्स्ट फॉर्म्युला आहे लिमिट थीटा टेन्स टू 0 ऑफ साइन थीटा अपॉन थीटा इज इक्वल टू 1. यामध्ये जो थीटा यूज करणार आहे तो कसा पाहिजे, रेडियन मध्ये पाहिजे. ओके, म्हणजे फर्स्ट फॉर्म्युला लिमिट थीटा टेन्स टू 0 of sin theta upon theta is equal to 1. Now this is the first formula. नंतर second formula limit theta tends to 0 of sin k theta upon k theta is equal to 1. हा k काय आहे, एक आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे. म्हणजे फॉर्म्युला होईल लिमिट थीटा टेन्स टू 0 ऑफ sin k theta upon k theta is equal to 1. किंवा हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इंटरचेंज केला तरी चालेल. म्हणजे काय होईल फॉर्म्युला, लिमिट थीटा टेन्स टू 0 के थीटा अपॉन साइन के थीटा. जो अँगल आहे तोच डिनॉमिनेटर पाहिजे किंवा तोच न्यूमरेटर पाहिजे. त्या केसमध्ये ह्या लिमिटची व्हॅल्यू काय येते, 1 येते. सेम लिमिट थीटा टेन्स टू 0 टॅन फंक्शनसाठी टॅन के थीटा अपॉन के थीटा इज इक्वल टू 1 येणार आहे. यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांची इंटरचेंज केली तरी चालेल. म्हणजेच तो फॉर्म्युला होईल लिमिट थीटा टेन्स टू 0 के थीटा अपॉन टॅन के थीटा. याची पण व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे. यामध्ये जो के यूज केलेला आहे तो काय आहे, आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. एक साईनमध्ये फॉर्म्युला आहे, एक टॅनमध्ये फॉर्म्युला आहे. थर्ड फॉर्म्युला आहे लिमिट थीटा टेन्स टू 0 कॉस के थीटा अपॉन के थीटा. हा फॉर्म्युला नॉट इक्वल्स टू 1 येतो किंवा या फॉर्म्युलामध्ये नॉट इक्वल्स टू 1 येणार आहे. कारण का, थीटाची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर डिनॉमिनेटर 0 येतो, न्यूमरेटर नॉट इक्वल्स टू 0 येतो. म्हणजे 1/0 फॉर्म येईल. 1/0 फॉर्म काय देतो, इन्फिनिटी देतो. म्हणून कॉस थीटासाठी हा फॉर्म्युला युजफुल नाही आहे. मग त्या केसमध्ये काय करणार, फक्त कॉस थीटा असेल तर डायरेक्ट व्हॅल्यू पुट करा. थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे कॉस थीटाची व्हॅल्यू 0 होईल. कॉस 0ची व्हॅल्यू 1 होऊन जाईल. फर्स्ट फॉर्म्युला आहे साईनमध्ये, सेकंड आहे टॅनमध्ये आणि थर्ड फॉर्म्युला सिम्पल कॉसमध्ये. म्हणजे जे कॉस फंक्शन आहे तेच ॲज इट इज पुट करायचे. ठीक आहे, चला आता आपण यामध्ये एक एक्झाम्पल पाहूया. एक सिम्पल एक्झाम्पल आहे. यामध्ये एक्झाम्पलमध्ये काय मेन्शन केलेलं आहे, लिमिट थीटा टेन्स टू 0 आहे, साइन एम थीटा अपॉन टॅन एन थीटा आहे. आपल्याला या केसमध्ये काय करायचं आहे, इव्हॅल्युएट लिमिट. काय करायचं आहे, इव्हॅल्युएट द लिमिट. यामध्ये फर्स्ट स्टेप काय करणार आहे, दिलेल्या लिमिटला एल कन्सिडर करा. म्हणजे लेट एल इज इक्वल टू गिवन लिमिट. मीन्स हिअर लिमिट थीटा टेन्स टू 0 ऑफ साइन एम थीटा अपॉन टॅन एन थीटा. आता आपल्याजवळ दोन फॉर्म्युले, एक साइन मधला फॉर्म्युला आहे आणि एक टॅन मधला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे, जर लिमिट थीटा टेन्स टू 0 असेल, साइन के थीटा असेल, डिवायडेड बाय के थीटा असेल, तर त्या केसमध्ये त्याचं लिमिट येतं 1 येतं. सेम टॅनसाठी पण आहे. टॅनसाठी पण काय फॉर्म्युला आहे, लिमिट थीटा टेन्स टू 0 ऑफ टॅन ऑफ के थीटा अपॉन के थीटा असेल तर त्या केसमध्ये त्याचं पण लिमिट काय येतं, 1. आता पहा, इथे जरा ऑब्झर्व करा, न्यूमरेटरमध्ये साइन दिसतोय, डिनॉमिनेटरमध्ये टॅन दिसतोय. जर मला ह्या फॉर्म्युल्याबरोबर कम्पेअर करायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे, साइन के थीटा असेल तर डिनॉमिनेटर के थीटा लागणार आहे, टॅन के थीटा असेल तर डिनॉमिनेटर के थीटा लागणार आहे. जर इथं ऑब्झर्व केलं तर न्यूमरेटरमध्ये फक्त साइन आहे, डिनॉमिनेटरमध्ये फक्त टॅन आहे. मग स्टार्टिंगला आपल्याला हा जो काय थीटा आहे तो ॲडजस्ट करावा लागणार आहे. मग त्यासाठी काय करणार, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय थीटा. हिअर डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय थीटा वी गेट. आता यामध्ये आपण डिवाइड करूया. लिमिट थीटा टेन्स टू 0 ऑफ, हा होल डिवाइडेड. आता न्यूमरेटरमध्ये काय आहे, साइन एम थीटा आहे, म्हणजे ते लिहूया साइन एम थीटा. डिनॉमिनेटरमध्ये काय आहे, टॅन एन थीटा. टॅन एन थीटा. आपल्याला करायचं आहे काय,
डिवाइड करायचे कोणाला, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कशाने, थीटाने. मग त्या केसमध्ये न्यूमरेटरला डिवाइड करायचं, डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं, कशाने डिवाइड करणार, थीटाने. इथपर्यंत समजले. आता पहा आपण दोघांना पण लिमिट सेपरेट देऊया, न्यूमरेटरला सेपरेट देऊया आणि डिनॉमिनेटरला पण सेपरेट लिमिट देऊया. मग त्या केसमध्ये काय होईल, इज इक्वल टू होल डिवायडेड बाय, न्यूमरेटरला सेपरेट लिमिट, डिनॉमिनेटरला सेपरेट लिमिट, म्हणजे लिमिट थीटा टेन्स टू 0 ऑफ न्यूमरेटर साइन एम थीटा अपॉन थीटा. हे झालं न्यूमरेटरला सेपरेट लिमिट. आता डिनॉमिनेटरला देऊया, लिमिट थीटा टेन्स टू 0 ऑफ काय, टॅन एन थीटा डिवायडेड बाय थीटा. यानंतर पहा फॉर्म्युल्यामध्ये इथे एम थीटा आहे ना अँगल, इथे एन थीटा आहे. डिनॉमिनेटर पण आपल्याला तोच पाहिजे, एम थीटा अपॉन एम थीटा. मग यासाठी आपल्याला एक रिअरेंजमेंट करावं लागणार आहे. काय रिअरेंजमेंट करायची, जर माझा अँगलमध्ये एम थीटा असेल, डिनॉमिनेटरला थीटा असेल, तर कशाची रिअरेंजमेंट करावं लागेल, एमची. एमने डिवाइड केले आणि एमने काय केले, मल्टिप्लाय. म्हणजे हा एम आणि हा एम काय होतो, कॅन्सल होऊन जातो, प्रिव्हियस स्टेप ॲज इट इज राहते. काय केले बा, इथे मल्टिप्लाय केले, इथे डिवाइड केले, किंवा इथं डिवाइड करा, इथं मल्टिप्लाय करा, एकच आहे. नंतर सेम डिनॉमिनेटरमध्ये कोणाची रिअरेंजमेंट करावं लागणार आहे, एनची. इथे एन आहे, मग इथे काय करणार, एननी डिवाइड करूया आणि एननी काय करायचे, मल्टिप्लाय. आता या केसमध्ये पहा साईनचा अँगल एम थीटा आहे, त्याचा डिनॉमिनेटर काय एम थीटा आहे. सेम टॅनचा अँगल काय एन थीटा आहे, डिनॉमिनेटर काय एन थीटा आहे. आता यामध्ये आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता फॉर्म्युला, जो आपण बघितलेला आहे बा, लिमिट थीटा टेन्स टू 0 साइन के थीटा अपॉन के थीटा असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. लिमिट थीटा टेन्स टू 0 टॅन के थीटा अपॉन के थीटा असेल त्याची व्हॅल्यू काय येते 1. पहा इथे जर लिमिट यूज केलं तर याची व्हॅल्यू काय येणार आहे 1. हा एम ॲज इट इज राहणार आहे, डिवायडेड बाय याची व्हॅल्यू काय येणार आहे 1 इंटू हा एन ॲज इट इज राहणार आहे. 1 इंटू एम येतं आपल्याला, काय येईल एम अपॉन एन. नाव दिस इज रिक्वायर्ड लिमिट. यामध्ये फॉर्म्युला कोणता यूज केला, फॉर्म्युला यूज केला आपण लिमिट थीटा टेन्स टू 0 ऑफ साइन ऑफ के थीटा divided by k theta is equal to 1. And second formula, limit theta tends to 0 of tan k theta upon k theta is equal to 1. हा k म्हणजे एक आर्बिट्ररी नंबर असणार आहे, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जसं इथं m आणि n आलेला आहे. नाव दिस इज द रिक्वायर्ड लिमिट. ह्या l ची व्हॅल्यू पुट केली तरी चालेल. l म्हणजे काय, दिलेलं लिमिट, म्हणजेच काय येईल, लिमिट थीटा टेन्स टू 0 ऑफ साइन एम थीटा डिवायडेड बाय टॅन एन थीटा इज इक्वल टू एम अपॉन एन. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. अशा मेथडने आपण लिमिट फाइंड आउट करणार आहे. समजलंय.